सुद्धा एक शेतकरी कन्या आहे. माझा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. अशा आईच्या पोटी जन्म झाला जिच्या डोक्यावरचा पदरही कधी खांद्यावर नाही आला. पण बघा, हाडामासाची पैलवान आहे बरं का मी. बाप दादापासून घरामध्ये सगळे पैलवान आहे. पण अशा संस्कृतीमध्ये लहानाची मोठी झाली की पैलवानकी असू द्या किंवा कुठलाही खेळ असू द्या, मर्दानी खेळ असू द्या, इथे महिला नाही तर पुरुषांची मक्तेदारी असते. बाईच्या जातीने जेमतेम शिकावं, 18 वर्षाच्या होईपर्यंत त्या पोरीला मोठं करायचं आणि लवकर तिचे हात पिवळे करून द्यायचं. अशा घरामध्ये माझं लहानाचं मोठं माझं आयुष्य गेलं. माझं तिथे मी जन्माला आले. पण अहो भाग्य बघा, लग्न झालं एका खेळाडूशी जो कराटेचा प्रशिक्षक आहे. त्यांनी कराटेमध्ये NIS केलं, तिप्तान ब्लॅक बेल्ट आहे. म्हणजे कुठल्याही हातामध्ये लाटणं पोलपाट न घेता संसार मी पंचिंग बॅग वरती सुरुवात केली. घरामध्ये मी कराटेचं प्रशिक्षण घेतलं, सेल्फ डिफेन्स एक्सपर्ट झाले. म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करायचं, काळाची गरज आहे. मग समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. कारण लहानपणापासून वडिलांचे काही शब्द माझ्या कानावर असायचे की जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून मेला असं आयुष्य नसावं. मग करायचं काय? मग तुमच्यासारख्या महिलांपर्यंत खेडो पाडी पाड्यावरती, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जाऊन महिला सक्षमीकरणावरती व्याख्यानं देणं, त्याचबरोबर आपल्या मनगटामध्ये किती ताकद आहे त्याचा कसा वापर करायचा, कराटेचं प्रशिक्षण असू द्या, हे मी महिलांपर्यंत पोहोचत गेली. एक दंतकथा आहे. स्त्रीच्या मनगटामध्ये हत्ती इतकं बळ असतं. पण लक्षात ठेवा, स्त्रीच्या नजरेमध्ये खूप ताकद असते, तिच्या आवाजामध्ये खूप दम असतो. लाठाकाठा तलवारी तुम्ही घेऊन फिरू शकतात का? नाही, तर ते एक शस्त्र आहे. पण बाईची नजर ही धार शस्त्र आहे. एखाद्यावर जर तुम्ही डोळे ताणले ना, तो छड्डीत मुतू शकतो, इतकी ताकद त्या बाईची. त्यांनी आम्हाला शिक्षणाची दावे, स्वतःवरती चिखल, लोकांच्या निंदा टीका, कोणासाठी? त्या आमच्यासाठी. आणि आमच्यातल्या काही स्त्रिया आहे ना, त्या चौकटीच्या बाहेर त्यांना निघायचंच नाही. त्यांनी स्वतःभोवती एक चौकट आखून घेतलेली आहे. आमच्या यांना आवडत नाही. स्नेहाताईंना ना सचिन दादासारखा नवरा मिळालाय, तो त्यांना सपोर्ट करतो, त्यांना नाही म्हणत नाही, म्हणून स्नेहाताई आंतरराष्ट्रीय खेळाडू झाली. असं मुळीच नसतं. हे सर्व कारण आहे. ज्याला करायचं असतो तो हर प्रकारे करत असतो. या कारण देणं बंद केलं पाहिजे. एक स्त्री म्हणून आपण कुठेच कमी नाहीये. एक नारी म्हणून आपण कुठेच. 3 पार्ट असतात, फिजिक, फिटनेस आणि पिकनिक. त्याच्यातला जो सेकंड आहे म्हणजे पिळदार बांधा कसा असतो, एक लवचिक शरीर कसं असावं एका स्त्रीचं, ह्यासाठी मी प्रतिनिधित्व करत असते आपल्या भारताचं.